कोकण विभागाचे नवे पूर्ण महाराष्ट्राचे शिक्षक हृदयसम्राट शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 5 जानेवारी रोजी आर्ट गॅलरी विरंगुळा केंद्र तारांगण सोसायटी जवळ आयोजित करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना व लाईफलाईन ब्लड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आलं। यावेळी रक्तदान शिबिरात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपली उपस्थिती दर्शविली। यावेळी रक्तदान शिबिरात ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान केले। यावेळी हे रक्तदान शिबिरास माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक सुनील वायले, माजी नगरसेवक मयूर पाटील, कल्याण डोंबिवलीचे उपायुक्त संजय जाधव, उद्योगपती मच्छिंद्र जाधव, विजय आवारे यांनी भेट दिली। शिवसेना विधानसभा कल्याण पश्चिम संचालक, ठाणे जिल्हा विधानसेवक सहकारी पतपेढी ठाणे पालघर, कोकण विभाग महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना अध्यक्ष, महाराष्ट्र शासन नियामक मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन चर्नी रोड मुंबई प्रशांत तुकाराम भांबरे, भगवान मराठे, अजित कांबळे, गणेश पाटील, अनिल पाटील, विलास जाधव, अनंत किनगे, चंद्रकांत ठाकूर, अर्जुन उगमगले, बाळकृष्ण जंगे, नितीन मुंडे, प्रकाश चव्हाण, संदीप पाटील, भाऊसाहेब गायकवाड, शरद बोरसे, गणेश पाटील, बाबुलनाथ पाठक, राहुल अहिरराव, प्रभाकर बोरसे, बन्सीलाल महाजन, निलेश पोळ, महादेव क्षीरसागर, किरण वसईकर, जनार्दन पाटील, नारखेड सर, दुसाने सर, गजानन वाघ, भरत यादव, मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग, नागरिक उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आमचे प्रेरणास्थान माननीय कोकणाचे नव्हे तर या महाराष्ट्राचे शिक्षक हृदय सम्राट आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांचा काल 4 जानेवारी वाढदिवस होता। 5 जिल्ह्यातूनही पण अनेक महाराष्ट्रातून लोक बदलापूरला त्या ठिकाणी आले। जवळ 2-2.5-3 हजार लोकांचा त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी वर्षाव लागला होता। त्या निमित्ताने सरांनी जवळजवळ 100 शिक्षकांचा गुणगौरव करून त्याचा आदर्श शिक्षक म्हणून त्याचा सत्कार सन्मान सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला। त्याच निमित्ताने महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेतर्फे प्रथम गुणगौरव सोहळा झाला आणि नंतर महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटना कल्याण याच्यामार्फत समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उदांत अशा भावनेने आमच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज रक्तदान केलं। आणि आपण विचारलेला प्रश्न एकदम सुत्य आहे मॅडम, आत्तापर्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की जवळजवळ 100 ते 125 शिक्षकांनी आपलं रक्तदान म्हणून रक्तदाता म्हणून या ठिकाणी भूमिका निभावली। ज्या आमच्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मित्रपरिवारांनी या ठिकाणी रक्तदान दिलं, रक्तदाता म्हणून त्यांना आम्ही शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत शुभेच्छा देतो आणि आई भवानी माता त्यांना उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना। दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये आज ब्लड डोनेशनचा कॅम्प लावला होता। आमचे कोकण विभागाचे अध्यक्ष प्रशांत भांबरे सर आणि कल्याणमधील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी पुढाकार घेऊन हा कॅम्प लावलेला होता। मला वाटतं 60-70 किंवा त्याच्यापेक्षा मी दुपारी त्या ठिकाणी व्हिजिटला गेलो, 60 ते 70 लोकांनी त्या ठिकाणी ब्लड डोनेशन केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा ब्लड डोनेशन सुरू होतं। या ब्लड डोनेशनमध्ये काही बाहेरच्या जिल्ह्यातले सुद्धा शिक्षक बांधव आले होते आणि त्यांनी सुद्धा ब्लडचं डोनेशन केलेलं आहे। रक्त हे जीवनदान देणारं। ज्यावेळेला एखादा रुग्ण रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो आणि त्याला तात्काळ रक्ताची गरज लागते, म्हणून बऱ्याचशा रक्तपेढ्या सातत्याने रक्त संकलित करण्याचं काम करत असतात आणि त्यावेळेला कुठेतरी रक्ताची तुटवडा किंवा अडचण निर्माण होतात। म्हणून आज माझ्या शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सगळ्या शिक्षक बांधवांनी हे रक्तदान करून पुण्याचं काम केलं आहे आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये निश्चितपणे एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केला जाणार आहे। हा संकल्प माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी केला। प्रशांत भांबरे सर असतील, विलास जाधव असतील, त्यानंतर तिकडे उमरगोवले सर असतील, त्यानंतर किनगे सर असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी हाताशी घेऊन जगे सर आहे, सगळ्यांची नावं मला या ठिकाणी घेता येत नाहीत, परंतु सगळ्या या कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिक्षकांना विश्वासात घेऊन नुसतं शिक्षकांनीच नाही तर त्या ठिकाणी नुसतं बोर्ड बघून मी पाहिले की एक महिला
बोर्ड बघून बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणारी सुद्धा महिला ब्लड डोनेशनसाठी आली होती. मी त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणे असे चांगले उपक्रम आमची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटना सातत्याने करत राहील.